ठिकाणी प्राप्त झालेली आहे। सेवा प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा आहे तो असा, तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत। सर्वप्रथम गावकऱ्यांना धन्यवाद देतो। या गावातील येणाऱ्या सुना भाग्यवान आहेत, या गावामध्ये जन्म घेणारे लहान मुलं भाग्यवान आहेत, या गावातल्या मुली भाग्यवान आहेत। तुम्ही म्हणाल का? तर याचं कारण आहे, या 2-3 जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या गावासारखं मंदिर दुसरं कुठं नाही। म्हणून देवा तेवढे धन्यवाद गावकरी मंडळींना आहेत। आणि गुरुवर्य वामन महाराज ज्यांच्या वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, आपल्या गावचे आदर्श ज्यांनी आपल्या पिढीला संस्कार घालून दिले, असे महान आता त्यांच्यासारखे पुन्हा होणे नाही एवढंच म्हणणं हो। आणि असे आपले गुरुवर्य वामन महाराज आपल्या गावात आहेत, आपल्या गावाचं भाग्य आहेत। गावातील टाळकरी मंडळी आहेत, काही भजनी मंडळी, काही परिचयित आहेत, भागवत महाराज आहेत आणि मृदंगाचार्य गणेश महाराज या ठिकाणी हजर आहेत, श्याम महाराज आहेत। गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आमच्या गावावरून सुद्धा आमचे पांडुरंग महाराज आलेले आहेत। समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आणि मला या ठिकाणी या सेवेचा लाभ प्राप्त झालेला आहे। आमचे आदरणीय माझे परम मित्र दशरथ महाराज चौधरी, दशरथ भाऊ, 15-16 वर्ष झाले त्यांचं आणि आमचं मैत्रीचं अतूट असं नातं आहे। म्हणले महाराज एक वेळ तरी कार्यक्रमाला तुम्ही सेवा द्या। आणि आजचं सौजन्य जे आहे त्यांना सहकार्य करणारे गजानन सकाराम महाले, जगन सोपान वानखडे, दशरथ आनंदा चौधरी, लक्ष्मण सुरेश महाले, आम्ही सोबतच होतो। दशरथ भाऊचा जर विचार केला, एका डब्यामध्ये आम्ही काही दिवस जेवलो। आता बाकीचा विषय या ठिकाणी घेत नाही, पण मित्र एक अशी भावना आहे, मित्र जे आहे ना, जे कोणालाच दुःख सांगता येत नसते ते मित्राला सांगता येत असते। म्हणून जीवनामध्ये एक मित्र मैत्रीण असायला पाहिजे। दुःख अडवायाला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायाला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा। आता सुंदर एक कविता सर्वांनाच माहीत आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा। फार सुंदर कविता आहे। आजकाल बऱ्याचशा घटना होत आहेत। महाराज आत्महत्येला हे तरुण मंडळी प्रवृत्त होते। मित्र असू द्या, मैत्रिणी असू द्या, जे आईला सांगता येत नाही, जे वडिलाला सांगता येत नाही, ते दुःख मित्राला सांगता येते। म्हणून एखादा जीवनामध्ये मित्र असावा की आपल्या मनातलं सगळं त्याला सांगता यावं, नाही का? आत्महत्या करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र जर असेल जवळ मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा। या कवितेचं विश्लेषण कबीरदास महाराजांनी कितीतरी वर्षापूर्वी केलेलं आहे। मन मिले तो गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चला, आणि मन मिले तो मित्र बनाओ, वरना रहो अकेला। विठ्ठल आता हे सगळं तुमच्या आमच्या वाणीतून आता हे कवितेच्या रूपाने पडतंय ना, हे कितीतरी वर्षापूर्वी संतांनी हे लिहून ठेवलेलं आहे। गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चला, आणि मन मिळलं तरच मैत्री आहे। मन मिले तो मित्र बनाओ, वरना न हो अकेला। धाब्यावर येणारे ना आपले सातबारा पार करणारे मित्र भरपूर आहेत। धाब्यावर येणारे आपल्या सातबारा लफाड करणारे मित्र जीवनामध्ये भरपूर आहेत, पण दुःखाच्या वेळेला आपल्या येणारा खरा मित्र त्याचं नाव मित्र आहे।
विठ्ठल विठ्ठल सर्वांनाच देवा तेवढे धन्यवाद आहेत. सुंदर गायनाचार्य आमचे अनिल महाराज आहेत, खरोळ्याची सुनील महाराज आहेत, अनिल महाराज आहेत आणि आळंदीहून चैतन्य महाराज आमच्या पाठीमागं ज्ञानेश्वर महाराजाचं चैतन्य घेऊन आलेले आहेत. सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा. आपल्या गावातले सर्व वैभव आहे आणि अभंगाला आपण प्रारंभ करू. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी हे तिकडं बसलेले आहेत ना, थोडंसं बाहेर या. ओय, मंदिरात बसलेले पोरं सगळे समोर या. आता हे झालंय कसं महाराज, आम्हाला समोर पाहून सांगावं लागते आणि तुम्ही काही इकडं झाले काही तिकडं झाले. तरुण मंडळी इकडे या, काही टेन्शन घेऊ नका. आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर पुड्या पड्या खायच्या नाही, बिड्या काड्या ओढायच्या नाही आणि गाल धरून कीर्तनात बसायचं नाही. हो, अहो कीर्तनात म्हटल्याच्या नंतर फ्रेश राहिलं पाहिजे महाराज. हे कीर्तन कसं आहे? हो, कीर्तन चांग होय अंग अरे रू. एवढंच सुख आणि आनंदाचं साधन एवढंच आहे महाराज. मग इथं असं मेल्या मूर्त्यामध्ये बसायचं नाही. हो आया हो, हां तिकडचं टेन्शन इकडे घेऊन यायचं नाही. आता कीर्तनात बसल्यानंतर तुम्ही हो, सासू तिकडं मरे ना, काय होय ना, दार उघडं असेल का आणि कुलूप उघडं ठेवलं असेल का, सुनबाई काही खाईल का, ते डोक्यातच अजिबात घ्यायचं नाही. हो, कारण आहे त्याचं, येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं काय आपलं नाही. मग ताण घ्यायची. हसतच नाहीत काही लोक, आनंदानं राहतच नाहीत महाराज. कोटी रुपये आहेत, करोडो रुपये आहेत लोकांकडे बाबा. कोटी रुपये आहेत, कोटी. काही तर कोटी म्हणले की नुसते हाट्या घेऊन मेले जाग्यावरच. कोटी रुपये आहेत, पण गाडीतून जर उतरला ना, आज चेहरा असा मेल्या मुर्द्यासारखा. त्याच्या मागून कॅमेरे लावा का पुढून कॅमेरे लावा, हसत कधीच नाही. शाबास. विठाल विठाल ताण घ्यायचं नाही महाराज. जीवन आहे किती दिवसाचं नाही का. आणि ते माणसं करोडपती माणसं हो, गाडीतून उतरले का आम्हाला म्हणतात चला महाराज दूध घ्यायला, चहा प्यायला. आम्ही म्हणलं राहू द्या ना, कशाला नाही, तुमचे पाय आमच्या घरी लागू द्या. आता आमचे पाय एवढे चांगले आहेत का? आमच्या पायानं आमचाच भोंग्या झाला, यायचं काय होणार आहे महाराज. पण घरी का गेलं ना, आणि मग घरी पाहत यायच्या. पोरगा असं पडेल असतं या बाजूला, पोरगी असते त्या बाजूला नाही का. हो, काय करावं महाराज. कोटीचा बंगला आहे, नुसतं झुंबर आहे ना, झुंबर 1 लाखाचं तर नुसतं झुंबर आहे, वरी लावलेलं झुंबर आहे. टीव्ही दरवाजे एवढी टीव्ही आहे, फ्रीज तर एवढं आहे बाबा, अख्ख्या गावाची दारू त्याच्यात बसल. एवढं मोठं फ्रीज, एवढी टीव्ही, या सगळ्या गोष्टी. पण काय करावं महाराज, आम्हालाच म्हणतात काय करावं महाराज. काय झालं, एकुलतं एकच पोरगा आहे. मग एकुलतं एकच पोरगा आहे, दोन्ही किडण्या फेल गेल्या, दारू पिऊन वाल गेले. हे असं आणि हे असं. पोरगी म्हणले एकुलती एक पोलगी आहे, पलंबर संघ काल निघून गेली, कालच आली. आता हे असं आणि हे असं, हे काय कराव, याचं काय कराव. मला आम्हाला जाऊ दे, फुकून दे. विठाला लक्षात घ्या दादा, कोटी विस्टेट जर तुम्ही कमावली असेल, कोटी जमीन कमावली असेल, पैसा करोडो जरी कमावला असेल, पण एका संस्कार संपन्न संततीला जर जन्म दिला नसल, तर तुकाराम महाराज म्हणतात नाही तरी गेला सांगतो
केली महाराज, पण एका संस्कार संपन्न मुलाला जन्म देऊ शकलो नाही. भांडे घासणारणीचा मुलगा कलेक्टर आहे, शेतकऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये आहे. लक्षात ठेवा, या देशाचा शेतकरी या देशाला पोशिंदा, या देशाला जगवणारा शेतकरी आहे आणि या देशाला वाचवणारा शेतकऱ्याचा मुलगा आहे. का एखाद्या मंत्र्याचं, आहे का एखाद्या खासदाराचं? सीमेवरती देश चालवायला शेतकऱ्याचा मुलगा आहे. लक्षात ठेवा. हो, आणि आपली ही तोंडात पुढे खायला लागले आणि सडवायला लागले नाहीत का? हो, आता हे तरुण मंडळ लय अवघड झालं. आता हे तिकडे खाली बसलं म्हणून सांगा जरा शेवरी पाहिजे होते. मला तुम्ही सांगा, गुटखा खाऊन तोंड सडवले तुम्हाला बायका देईल कोण? ट्रॅक्टर डरावर आहे, धाब्यावर जाऊन बसतो, वन्स मोर म्हणतो आणि महाराजांना म्हणतो महाराज एखादी बघा ना. येडा आहे का महाराज? पागल झाला का देऊ? लक्षात ठेवा महाराज, हे कळण्याची गरज आहे. आणि म्हणे मी प्रेम करायला लागलो. हे प्रेम, वा रे वा, प्रेम प्रेम करू नये माझं असं मत नाही महाराज. आता तर लयच हे असं उठलंय महाराज. हो, मी त्याच्यावर प्रेम करते. करशील माय, कर कर. प्रेम करू नये या मताचा मी अजिबात नाही. अरे देवासारख्या आईवडिलांना तुम्हा आम्हाला जन्म दिला, त्याच्यावर प्रेम करा. ज्या राष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे महाराज जन्माला आले, संत ज्ञानेश्वर महाराजसारखे महाराज ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्या राष्ट्रावर करा. आणि एवढंच नसेल तर ज्या महाराज भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती असा असणारा आपला पावन देश आहे, या देशावर करा. दिल दिया असं जरा मोकळं झालं पाहिजेत काम नाही का? प्रेमच जर करायचं असेल तर महाराज या देशावर करा, कारण आपला देश काही सामान्य देश नाही महाराज. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झाले आणि ते म्हणायचे, ये भूमि कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है, यहाँ की हर नदी नदी गंगा है, यहाँ के हर कंकर कंकर में शंकर है. जिएंगे तो इस देश के लिए, मरेंगे तो इस देश के लिए, और मरने के बाद यदि हमारी अस्थियों को कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की.
काही नुसते सांगायच्या गोष्टी नाहीत महाराज, हे झाले देशभक्त. हो, भगतसिंग, राजगुरू. आणि आपल्या देशाचं खरं वाटोळं जर केलं असेल ना, आपलं वाटोळं दुसरं कोणीच करत नाही. आपल्याला फक्त आपल्यानेच बरबाद केलेलं आहे. हो, भावकीशिवाय होत नाही आणि भावकीचं ना आपलं पटत नाही. शेवटी त्याच्या खांद्यावरच जावं लागते का नाही. आणि हे तसंच आहे, राज्याचं तसंच आहे. आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध काही बाहेर देशात ते नाही आले, आपलीच अवलाद होती. त्यावेळेसही तसंच आहे, ते का अजून मेले नाही, आणखीन जिवंत आहेत. आणि आताही तसंच आहे. आणि आपल्या देशाला बर्बाद करणारे सुद्धा आपल्या देशातले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे क्रांतीवीर ज्यावेळेस गेलेत ना, याला कारणही आपलेच गद्दार आहे. इस देश का, भारत का कुछ नहीं बिगड़ा दुश्मन की तलवारों ने. ऐका, भारत का कुछ नहीं बिगड़ा दुश्मन की तलवारों ने, इस देश को बर्बाद किया है भारत के गद्दारों ने. इस देश को बर्बाद किया है भारत के गद्दारों ने. पृथ्वीराज के साथ यदि जयचंद गद्दारी न करता, पृथ्वीराज के साथ यदि जयचंद गद्दारी न करता, तो गजनी का महबूज खजाना यहाँ के धन से न भरता. सोमनाथ पर यदि पुजारी कायरता न दिखलाता, तो गजनी का महबूज खजाना यहाँ से न भरता. और ईसाइयों की तादाद बढ़ाई बेहूदी प्रचारों ने, इस देश को बर्बाद किया है देश के गद्दारों ने. आपला काही देश सामान्य नव्हता महाराज. खिलता हुआ चमन बेच डाला, खिलता हुआ चमन बेच डाला. खिलता हुआ है खिलता हुआ है चमन हमारा. खिलता हुआ चमन बेच डाला, खिलता हुआ चमन बेच डाला. खिलता हुआ है खिलता हुआ है चमन हमारा. सौदागरों ने वतन बेच डाला, सौदागरों ने वतन बेच डाला. खिलता हुआ है चमन हमारा. खिलता हुआ है चमन हमारा. कोई बेचता है माँ ईमान तेरा, कोई बेचता है माँ कश्मीर तेरा. पंजाब जैसा वतन बेच डाला. आपल्याच देशातले जर गद्दार जन्माला आले नसते तर देश बर्बाद झाला नसता महाराज. नाही तर सोन्याची चुडिया म्हणणारा आपला असा असणारा हा भारत देश आहे. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा. वो भारत देश है मेरा. है भारत वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि वो
असा असणारा आपला पावन देश आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की या भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आणि सांगायचं झालं तर महाराज, भगवंताच्या रोमारोमाला ब्रह्मांड लटकलेले आहेत. आपण या देशामध्ये जन्माला आलो तर किती भाग्यवान आहोत. अनंत ब्रह्मांड उदरी, आपल्याला आता प्रमाण नाही घ्यायचं. हरी हा बालक नंदागिरी, त्या भगवंताच्या रोमारोमाला करोडो ब्रह्मांड लटकलेले आहेत. त्या करोडो ब्रह्मांडापैकी आपलं एक ब्रह्मांड आहे. हे जे एक ब्रह्मांड आहे ना, त्या करोडोपैकी एक आहे. आणि त्या करोडो ब्रह्मांडामध्ये आपलं एक अजनाब खंड आहे. याला भारतवर्ष म्हटलेलं आहे. भरतासारखा राजा आपल्या भारत देशामध्ये झाला तेव्हापासून भारत असं नाव पडलेलं आहे. याला भारतवर्ष असं म्हणतात. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये आपला एक भारत देश, अनेक जग आहे. या जगामध्ये अनेक देश आहेत. त्या अनेक देशामध्ये एक आपला देश आहे. या देशामध्ये अनेक राज्य आहेत. त्याच्यामध्ये एक आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. त्याच्यातला एक जिल्हा आहे. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत. त्याच्यातला एक तालुका आहे. अनेक तालुक्यामध्ये अनेक गावं आहेत. त्याच्यातलं एक आपलं गाव आहे. अनेक गावामध्ये अनेक घरं आहेत. त्याच्यातलं आपलं एक घर आहे. आणि त्या घरामध्ये अनेक माणसं आहेत. त्याच्यातले आपण एक माणूस आहोत. आणि आज भगवान भोलेनाथाच्या सभामंडपामध्ये एवढे चटईवर आपण बसलेलो आहोत. आपण केवढे आहोत, आपलं अस्तित्व केवढं आहे आणि आपला परमात्मा केवढा आहे याचा विचार करा. हो, ते उंबरातला किडा असतं ना, उंबरातला किडा, त्याला ब्रह्मांड केवढं आहे. त्या उंबरात जेवढं त्याला ज्ञान आहे तेवढं आहे. आपल्या डोक्यामध्ये ज्ञान जेवढं आहे तेवढंच आपल्याला आहे. पण असे उंबरं किती आणि असे झाडं किती, अगणित त्याचं लागत नाही. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की एवढ्या ब्रह्मांडामध्ये आपलं ब्रह्मांड पावन आहे. त्याच्यामध्ये आपला देश पावन आहे. कारण याच देशामध्ये संतांनी भगवंतांनी अवतार घेतला म्हणून आपला भारत देश पावन आहे. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की या भारत भाग्य आहे की भारत देशामध्ये जन्म मिळाला. पुन्हा भाग्य आहे की मानवाचा देह मिळाला. 84 लक्ष योनीमधून मानवाचा देह मिळाला. पुन्हा भाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये मिळाला. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मिळाला. आणि आणखीन एक मोठं भाग्य आहे की तुम्ही आम्ही भजनाला लागलो. इथं कोणी येत नाही. इथं कोणी होपलेश येऊन बसत नाही महाराज. या सभामंडपामध्ये असं कोणीही नाही आलं. ज्याचं पूर्व पुण्य पाठीमागं आहे तेच आलेलं आहे. इथं कोणी नाही तर काही लोक दवाखान्यात बसले आहेत, काही लोक जेलमध्ये बसले आहेत, काही सुना नाही कळालं सुना सुना आहेत का सुना, जरा कान पसरून सुना. काही सुना इथं नाहीत बसल्या, काही सुना पुष्पा पाहायला बसल्यात, म्हणजे काही टी व्हीमध्ये बसल्यात, काही धाब्यावर बसलेत. वन्स मोर सख्या ए तुक्या बापाच्या नावानं तिकडं चेस करायला लागलेत. काही धाब्यावर बसलेत, काही दवाखान्यात बसले. पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत कीर्तनाच्या मंडपात बसलो. हा योग आहे. याच विदर्भात संत झाले आणि त्यांनी वर्णन केलं की आणि इथं तर जन्माला आलो, इथं बसलोय आणि भजन मार्गाला लागलो. हा योगायोग आहे. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण दे
सोड द्या. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचाऱ्या भजनासी लागला रे. करोडो लोक या जगामध्ये आहे महाराज, पण कोणी इकडं पाहायला तयार नाही. देव धर्म सांधी पडले सकळ आणि विषय गोंधळ गाजत असे. मग या सर्वांमध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. तुकडोजी महाराज म्हणतात हा योग आहे म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. आणि हा याची यावत आलेला जो जीव आहे तो भगवंताला शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात म्हणून या शरण जावी सर्व भावी देवाशी. आता अनेक मुद्दे आहेत, जास्त विचार करत नाहीत, पण देवाला का शरण जायचं ऐका. हो, 2-3 मुद्दे सांगतो. आपल्याकडे जर ताकद झाली ना ताकद, तर ती ताकद जरा जपून वापरा. आपल्याकडे जर पैसा झाला असेल तर तो पैसा जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, पैसा जपून वापरा, घरात पाणी जपून वापरा, आणि महिला मंडळ घरामध्ये वाणी जपून वापरा. ही जीभ आहे ना, जीभ हे लई खतरनाक आहे. हिनं सगळं महाभारत घडवलंय. हो, म्हणून आपल्या अंगातली जी ताकद आहे ना, हो, काळ्या आईची सेवा करण्याकरता वापरा. आणि आमचं कसं आहे महाराज, आमच्यापेक्षा खालचं पाहिलं का त्याच्या कानफडीत ठेवून देते. तू हिंमत आहे तर महाराज बरोबरीचा पाय आणि त्या संग कुस्ती खेळ. आपल्यापेक्षा तर रावण बरा का नाही आपल्यापेक्षा बाबा. त्यानं बायको पळवली पण भांडे घासणार नाहीची नाही, रामाचीच. हो दे काय व्हायचं तिथं, तिकडे पाहू. याला म्हणतात बरोबरी. ही ताकद आहे ना. हो, आणि लई उताटलेवानी करू नका. हे जात आहे ते महाराज, शरीर काय राहत नाही जास्त दिवस. आणि पैसाचा तर इतका ऊत आला महाराज, काहीच समजणार कोणाला कुठं पैसा कायचा खर्च करावा. आता यायला विचारा ना, यायना आता हळद आणली. हळद मेहंदी आणली ना तुम्ही लग्नात. मेहंदी नाही का, मेहंदीचा 1 लाख रुपये खर्च आहे. मेहंदीचा 1 लाख खर्च लग्नात आहे का मारवाडी समाजात? असं आपलं वाटोळं काऊन झालं. 1 लाख रुपये खर्च. याला लाव, त्याला लाव, देराला लाव, भायाला लाव, याला लाव, त्याला लाव. 1 लाख रुपये मेहंदीचा खर्च आहे. आणि 10 रुपयाला भेटते ते नळकांड. 10लाच भेटते ना, 20ला झाला असेल नाही का. हो, तसं लावल्यापेक्षा आखी बादली त्याच्यात पाणी वत आणि अख्खा नवरीवर टाकून दे. हळदीचा 1 लाख खर्च, हे काय विनोद नाही ऐका. हो, पुन्हा हळदीचा. आता हळदीला तर वरमायचा डान्स कराय, स्पेशल वरमाय. चल द्या डिशांग हळदीचा स्पेशल. असं आहे का? आपलंच खर्च आहे ना. 50,000चे नुसते फटाके मारा, 50,000. आणि नवरदेव बाहेर ठॉईंट नुसते फटाके गेले बाहेर. येणं नाही देणं नाही. आम्ही कुठं खर्च करावा आणि कुठं काय करावं याचंच भान नाही राहिलं मला. हे जरा खर्च सगळा आवरा. हो, पावसाळ्यात जर बोर मारला तर फुफुटा हाणते. आपल्याकडं आहेच काय महाराज, आहेच काय. 4 एकर, कोटी लोक श्रीमंत आहेत, करोडो लोक श्रीमंत आहेत. मग या गोष्टी जपून वापरल्या पाहिजे. अंगातली ताकद, पैसा आणि वाणी. सुनाल्यात काही तर सासा, सगळ्या सासा कीर्तनाला. भागवताला जा सासा, कीर्तनाला जा सासा. मला तुम्ही सांगा बाबा, या सासाला काय सुधारायची गरज आहे का? ह्या पहिल्याच अनुभवानं सुधारल्यात. सुना तिकडे झिंगाट पायतात आणि सासा कीर्तनाला येतात. पण तुमचे पाय पडून सांगतो, आल्यानं सासा इकडं होतं म्हणा का मारता मला? काय आजार आहे का तुम्ही? नाही ना. तुमच्या पाया पडून सांगतो, जेवढे असतील सासा असतील त्याला सांगतो, तुम्ही कोणाच्याही नादी लागा, पण या नवीन सुनाईच्या नादी लागू नका. कारण ह्या आता व्हॉट्सअपला आहेत, फेसबुकला आहेत. तुला कळते का ऑनलाईन फेसबुक व्हॉट्सअप? नाही कळत. लय जर भनमन करायला लागली, आम्ही नव्हतो माय आशा. तुम्ही राहता सुनला दणका देता, आम्ही नव्हतो आशा. कशावर देतो मी? त्याच्या नशिबान भेटायले तर खाऊ दे, पण तुला एक कुरकुर लावायची सवय. आम्ही अशा नव्हतो, उष्ट टाकत नव्हतो, पोळ्या एवढ्या नव्हते करत, असं नव्हतो करत, तसं नव्हतं करत. अशी जर भनभन तुला लावली तर सुनबाई झाली आता ऑनलाईन. ह्या काय करतील? हिटरचा वायर घालतील त्याच्यामध्ये. आणि आत्याबाई म्हणतील थोडंसं पहा बरं पाणी गरम झालं का. आत्याबाई येडी, हिनं घातला हात, तिनं टाकलं बटन,
जाग्यावरच गेली सासू, काय पाहता माझ्याकडं. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, कसं काय झालं, काय करू मा, येडी होती, हिटरमध्ये हात घातला. कोण हे दखल घ्याल तुमची सांगा. सासा हो, आहे का दखल घ्याल कोणी? कोणीच नाही. आणि बापू हो, तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो, ते म्हणाल त्या याच्यावरच चालू आहे तिकडं तोंड करून, तुम्ही काय सुटणार आहे का? हां, नेमकी सुरुवात झाली. ती काय, मी जरासं आता जाऊ द्या, जरा पांघरून घ्यायला लागते, मोठे माणसं आहेत, नाही तर जरा आता इकडंच बरं आहे लोकायला, नाही का. तुम्हाला सांगतो, नवीन सून जर घरात आली, हा विनोद नाही, नवीन सून जर तुमच्या घरात आली तर त्या नवीन सुनेच्या देखत आपल्या बायकोचा कसाच अपमान करायचा नाही. आपली पागल असू द्या, पिसी असू द्या, येडी असू द्या, कशी बी असू द्या, डंगरी, हो, पण सून घरात आली तर आपल्या बायकोचा अपमान सुनेच्या देखत करायचा नाही. आणि तुम्हाला सांगतो म्हाताऱ्या हो, सून घरात आली की आपल्या नवऱ्याचा अपमान सुनेच्या देखत करायचा नाही. आमच्या त्याला काहीच कळवत नाही, तुला लय कळते. त्याला जर कळालं नसतं तर एवढा उद्योग झाला असता का? ते म्हणते आमच्या बुवाला काहीच कळत नाही. सुनेच्या देखत अजिबात आपला नवरा पागल जरी असला, आमचा बुवा असाच आहे, ते काहीच नाही म्हणायचं. तो ज्या दिवशी सून घरात आली त्या दिवशी सुनेच्या देखत तुम्ही नवरा बायकोचा एकमेकाचा अपमान केला, त्या दिवशी तुझे साडे झाले असं समज, वाटोळं झालं तुझं, समजून घे. उलट सासऱ्याला सांगतो, सासरे हो, नवीन जर सून घरात आली, ऐकायले ना तुम्ही, नवीन जर सून घरात आली तर बायकोला म्हणायचं ते चाब्या द्या, त्या तिजोरीच्या चाब्या घ्यायच्या आणि त्या सुनेच्या अंगावर फेकून द्यायच्या. हे घ्यायच्या तुझ्या चाब्या, सुनेच्या अंगावर त्या चाब्या फेकून द्यायच्या. मस्त गाडी काढायची, बुलूट असली तर मस्त फट 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 सगळ्या गावाना आवाज झाला पाहिजे. मथारीला म्हणायचं बस पाठीमागं, आणि मथारीला गाडीवर पाठीमागं बसवायचा. फट 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 बुलूट वाशिमला न्यायची. पांढरे केस आहे सगळे काळे करायचे, ब्युटी पार्लरला न्यायची, या फटीत चमकी भरायची, श्रेयमिस करायची, नाही का. ते सगळं मेकअप तिचा करायचा. मस्त एखादा पिक्चर दाखवायचा, पानपट्टीवर जायचं, 2 पानं घ्यायची, मथारीला पाठीमागं बसवायचं आणि फाट 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 करत गाडी दाऱ्यात आणायची. सुनन पाहिलं की सून कोमातच गेली पाहिजे. बाय 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 सासरा, सून बोलल का? तेवढ्यावर थांबायचं नाही, म्हातारीचा हात धरायचा, घरामध्ये न्यायची, मस्त असा सोफा टाकायचा आहे. सुनंच्या काय बापाची कमाई नाही, असा मस्त सोफा टाकायचं, सोफ्यावर बायकोला बसवायचं, तिच्या गळ्यात हात घालायचा, हा एका हातात रिमोट घ्यायचा आणि मस्त सिरियल पाहायची, माझे मन तुझे झाले. सासू पुन्हा नादच करणार नाही. महाराज विठाला विठाला. आणि तुम्हाला सांगतो, सुना हो, सुना आल्या का नाही, सुनायला सांगतो, ऐकताय ना तुम्ही, ऐकायला ना सुना हो, सुना जरा कान पसरून सुना. तू तिकडून बापाच्या घरून 2-4 ताटले घेऊन आली म्हणजे काय लय जहागिरी घेऊन नाही आली. देवासारख्या आईवर सासू सासऱ्याला बोलत जाऊ नका. यायचा काय अधिकार आहे बोलायचा? आम्हाला नाही तर दूध घ्यायला आणि चहा घ्यायला, चला महाराज दुधाला आणि चहाला. आणि गेल्याच्या नंतर काय म्हणतात माहिती का, महाराज यायच्याकडे काहीच नव्हतं, यायच्या घरी काहीच नव्हतं, आणि मी आली आणि मा पाय घेऊन लागला आणि एवढं उभं राहिलं. इतका पाय चांगला आहे का तो? अहो तू जेव्हा आली तेव्हा बापाचं 4 एकर इकून आली आणि म्हणते मा पाय घेऊन लागला. लक्षात ठेवा, नुसते गुरुवार उपवास करू नका, 2 उपवास कमी करा आणि देवासारखी जे सासू सासरे आहेत त्यांची सेवा करा. त्याला फक्त 2 टाईमचं वेळेवर जेवायला द्या. विठाला आणि असं जर बोललं तर मग लोक म्हणतात महाराज कुठून आणलं होतं ते, काही बी बडबड बोलायला लागलं. आणि नवीन पोरी आहेत नाही तर त्याला हात जोडून मी सांगतो, जाऊ द्या मरू दे तिकडे, महाराज म्हणून नका ऐकू, महाराज गेला तर गेला, पण तुमचा भाऊ म्हणून एक तुम्हाला सांगतो, हे नवीन जे निघाले ना, प्रेम प्रेम, नाकात मेकडाच्या गोळ्याने चालले आपली प्रेम करायला, म्हणजे मला प्रेम हो. आणि प्रेम तरी काय महाराज, क्वालिटी पाहिजेत का नाही, काहीतरी दर्जा पाहिजेत. पोरगी शिकलेली आहे, 12वी झालेली आहे, क्वालिफाईड झालेली आहे, तिनं मस्त एखादा क्वालिफाईड पाहायचा आणि करायचा, काय अडचण आहे का?
नाही, ही क्वालिफाईड पोरगी आणि गौंड्याच्या हाताखाली इटी देते, त्याच्यावर प्रेम. दिल दिया है ईट भी देंगे. आता दिल दिया है ईट भी देंगे, मग सीझन संपल्यावर काय सिमेंट खाएंगे? खासाल काय? एवढं सोपं समजू नका महाराज. एक सांगतो ऐका, तुमच्या पाया पडून सांगतो. आपला बाप आहे ना, बाप, अरे आपला जो बाप आहे ना, त्याचं फाटकं पण असलं तर त्याला सहन होते. त्याच्या अंगातलं फाटकं बनेन त्याला सहन होते. त्याच्या पायातल्या चपल्या असणाऱ्या फाटक्या सहन होतात. त्याची गरिबी सहन त्याला होते. त्याला लाखो कर्ज जर झालं ना महाराज, तर ते कर्ज सुद्धा त्याला सहन होते. पण समाजात चालत असताना पोरीनं केलेला अपमान तो सहन करत नाही. म्हणून एवढं तरी त्याच्या करता ऐका, त्यानं काय केलं नाही आपल्यासाठी. महाराज बाप तो बाप आहे. आई हे घरचं मांगल्य आहे, पण बाप घराचं अस्तित्व आहे. पण घराच्या अस्तित्वाला जाणला असेल आणि जंपला असेल तर तिचं नाव मुलगी आहे. आजचा मुलगा सलूनमध्ये गेला तर महाराज 200 रुपये खर्च करतो. मुलगी जर ब्युटी पार्लरला गेली तर 500 रुपये खर्च करते. पण मुलीनं ध्यानात ठेवा, आपल्या घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी करते. त्याचं नाव बाप आहे. आंघोळीच्या साबणानं तो दाढी करतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवे ना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हातला, वटामध्ये आसू जरी कनदातला. गळी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाकर, लय अवघड आहे गया उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आहे गया उमगाया बापर, उमगाया बापर. रात्रंदिवस जो कष्ट आपला बाप आपल्यासाठी करतो त्याच्याकडे पहा महाराज. आई घरचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. आई आम्हाला जवळ वाटते का? कारण आई आम्हाला कडेवर घेते. आई आम्हाला शिदोरी बनवून देते, म्हणून आई आम्हाला जवळची वाटते. एक वेळची शिदोरी बनवून देणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही विसरतो. बापा करता तर वाज वाटला का गेले? हो, एक वेळची शिदोरी करून देणारी आई आमच्या लक्षात राहते. आई लेकराला कडेवर घेते. ऐका, आई लेकराला कडेवर घेते, पण बाप लेकराला खांद्यावर घेते. का घेते खांद्यावर? अरे जे जग मी पाहिलं नाही ते माझ्या मुलानं बघावं, हे स्वप्न बापाचं असते. आणि असे देवासारखे आई वडील ज्या घरात आहे ना, त्यांची जर सेवा केली तर तुम्हाला कुठंच जायचं काम नाही महाराज. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे बाबाचे त्याग कसे मोजाला, आईचे मोल कसे लावाला, आईचे मोल कसे लावाला, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आई स्वर्ग बाबा, आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे बाप स्वर्ग 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 दरवाजा. आईने केले तुला संस्कार, बाबाचा किती असू आधार. मोल लावतील कसे प्रेमाचे, पांग फेडतील कसे दोघाचे, असं कोणी देव तुझा आहे जरा पाहला. आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे बाप स्वर्ग दरवाजा, आई
आईने केले तुला संस्कार, बाबाचा किती असतो आधार. पंग फेडशील कसे दोघाचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, असं कोणी देव तुझा आहे जरा पाजा. आई आहे स्वर्ग महाबदर वाजा, आई आहे स्वर्ग महाराज. देवासारखी जी आई वडील आहेत त्यांची जरी सेवा केली ना तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देवाला शरण जा. तुम्हाला अभंगाला तर सुरुवातच केली नाही, मग करता कधी? महाराज म्हणतात हो भगवंताला तुम्ही शरण जा. याची यावत आलेला जो जीव आहे ना त्या जीवाला देवाला शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून या शरण जावे. आता अनेक प्रश्न आहेत आपल्याला थोडक्यामध्ये पुढे जायचं आहे. म्हणून या शरण जावे. का शरण जायचं आहे? कोणत्या देवाला शरण जायचं आहे? कारण देवता अनेक झाले, याचा विस्तार वाढेल. हो, गुरुवारचा वेगळा, सोमवारचा वेगळा, नाही का? मंगळवार आलाच, शुक्रवार आलाच, शनिवार आलाच की पुन्हा आला रविवारी उपवास धरले का नाही? ओ महिला मंडळ बोलत जा तुम्ही, बोलल्याशिवाय कीर्तन होत नाही. पुष्य रविवार धरले ना? धरले. किती वेळा नवऱ्याच्या पाया पडल्या? नुसते उपासच. हे नुसते उपास धरणं म्हणजे मनोरुग्ण होणं आहे. मी काय म्हणतो, एकही उपास धरू नका. आणि कसा आहे तुमचा असू द्या. आता ज्याचा त्याच्या नशिबान जो भेटलाय ती भेटलाय, आता त्याला काय इलाज नाही महाराज. बाया आम्हाला विचारतात, महाराज तुम्ही म्हणता की नवऱ्याच्या पाया पडा, पण पाया पडाव कसं? संध्याकाळी आले की पाय सापडत नाही. आणि हे इतके हुशार तुमच्या इथं नसतील म्हणा, नाहीत ना बाबा? हो, इतके हुशार. आता यायचं काय सांगावं महाराज. एक रात्रीचं पिऊन आलं. आणि एक सांगू का, जेवढे पिणार त्याच्या बायका नंबर 1 आहेत का नाही? कुठे पहा तुम्ही. बाई म्हणते पप्याच्या बापाला तोड नाही, आणि रातभर दणके दिले, मारली अशी मारली. आणि पाठ म्हणते माया नवऱ्यासारखा नवरा नाही. नशीब तितकं खराब आमचं. इतकं खराब. नुसतं जोऱ्यानं जर म्हणलं चहा ठेव, देवा काय हाणून घ्यावा. तिनं बोबाटा केला की महाराज हे बायकोला मारती. इतकं अवघड काम आमचं आहे. एक रात्रीचं पिऊन आलं, जास्त सांगत नाही. रात्रीचं पिऊन आल्याच्या नंतर रात्रीचे 11-12 वाजले. ए दार उघड. ती म्हणली मेला का? आला दार उघड. म्हणजे अजिबात उघडत नाही. दार उघड म्हणतो, उघडत नाही. म्हणजे उघडत नाही. आता योगायोगानं असं होतं की दारीची हिर होती महाराज, आड होता हिर होती. उघडतीस का नाही का टाकू हिरीत उडी. ती म्हणे मी किती दिवसाची वाट पाहिली, तू केव्हा जातो गाव सोडून? टाक म्हणे, बिंदास टाक. आता यानं काय केलं महाराज, दारी हिर होती, असं बाजूला गेलं, मोठाच्या मोठा दगड उचलला. जसा दगड उचलला तसा हिरीत भटकन वाजला. किती आता हे यायचं काळीच लय अवघड आहे महाराज. पिणारा असू द्या कसं माय गेला लगेच पळाली. आतून उठली कसं का अशा ना की लगेच दार उघडलं आणि बाहेर आली ही रिजवळ गेली की हे दरवाजाच्या आडी लपेल होतं. हो, ही इरीत गेली पाहायला पडला म्हणून, आणि ती आतमध्ये गेलं आणि साखळी लावून घेतली. आतमध्ये घेतलं आणि साखळी लावली. इकडे तिकडे पाहायली इरीत नाही. हिनं ओळखला कार्यक्रम, ही आतमध्ये गेलं. ती म्हणली चेष्टा करू नका, दार उघडा म्हणते ना. ती म्हणते उघडत नाही, आतूनच म्हणते उघडत नाही. अहो लोक जमा होतील, दार उघडा. रात्रीचे 12 वाजले, दार उघडा, तुमच्या पाया पडतं, दार उघडा. ते म्हणे पहिल्यानं सांग, बोंबलू नको म्हणे, पहिल्यानं सांग रात्री 12 वाजता कुठं गेली ती. नांदी लागू नका बाप्पा, जे आहे ते बरं आहे, नाही का? अवघड काम आहे. विनोद नका समजू. 2 मुलं झाले ज्या बायांना, आणि वयाच्या 30व्या वर्षी लिव्हर खराब होऊन विधवा झाली. काय पाप केलं होतं तिच्या बापानं? काय पाप केलं होतं महाराज? आणि आम्ही का असं दारोड्यावर बोलायला लागलो ना, हे लगेच गाडीत अडवतात. तू लय बोलू लागला का कीर्तनात? होय अडवा. अवघड काम आहे, त्याच्यासाठीच बोला. हो, पण हे विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून या शरण जावे सर्व भावे. देवाशी अनेक देव आहे महाराज. कोणत्या देवाला शरण जायचं आहे? कारण अनेक देव आहे.
शिळ्या शिळ्या तांब्याचे बाहुले केली म्हणा बा. विढाला विढाला शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनी वारी बैसविले, वस्त्र अलंकार घातिले, वस्त्र अलंकार घातिले, मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले, जनाची लागलं वेडा, या जनाची लागलं वेडा, या जनाची लागलं शिळ्या तांब्याचे बाहुले गेले, ओ पाठ मांडोनी वरी बैसविले, वस्त्र अलंकार घातिले, आणि मनाले ते नाव ठेवले. मग सोबा काय ठेवायचं तर ठेवा. असं आहे महाराज. या जनाशी लागले वेळी तुकाराम महाराज सांगितलं बाबा अनेक देव झाले, कोणते देव वार बदलला की देव आहेत. इतके देव देव सांगितलेत, पण महाराज म्हणतात तसं नाही. त्या देवाचा या ठिकाणी विचार नाही, आपल्याला विस्तार करायचा नाही, पुढे जायचं आहे. म्हणले गर्गसंहितेमध्ये वर्णन केलेले आहे. एक राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे. राम अवतार पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण अन्य एवही एक कार्य मागत्यम कोटिम कार्य चकारह. धावते वेगात सांगतो, एका कामासाठी येऊन अनेक कार्य करण्याचं सामर्थ्य आणि स्वतंत्र जर असेल तर परिपूर्णतम कृष्णाचा अवतार आहे. आणि हा देव. आता तुकाराम महाराजांना कृष्णाला शरण जायला सांगितलं का? नाही, असा मुद्दा केलेला नाही. कृष्णाला शरण जा म्हणले नाही, पण यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान म्हणजे कृष्ण आहे. मग कृष्ण आहे तर कृष्णाला शरण जायला सांगितलं का? तुकाराम महाराज म्हणतात नाही. मग कृष्णाला नाही तर कोणाला सांगितलं? तर त्याचा अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला, पण पांडुरंगाला सांगितलं म्हणता, पण देव तर कृष्ण आहे म्हणता. हे असं कसं आहे? तर याचं थोडक्यात उत्तर सांगतो पुढे जातो. जो भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपला आणि संपल्याच्या नंतर कलियुगामध्ये भगवान पांडुरंगानं कृष्णाचा अवतार धारण केला. कशावरून? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यावरून. कधी सांगतात? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. आता विटेवर उभा केला हा कोण आहे? पांडुरंग आहे. बरं, हाच पांडुरंग तो कृष्ण आहे कशावरून? अनेक प्रश्न आहे नाही का. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग हा कृष्ण, तो कृष्ण हा पांडुरंग आहे कशावरून? पुढचं चरण आहे का माऊलीने सांगितलं. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवशू, महिमा वर्णिता महेशू, मस्तके वंदिला. म्हणजे रूप पाहिलं तर डोळस आहे, वेश गोपाळांचा आहे, म्हणजे याचा अर्थ तो कृष्ण आहे. आणि तोच कृष्ण तुमचा आमचा उद्धार करण्याकरता पंढरपूरला आलेला आहे. आणि त्या देवाला अनन्य भावानं शरण जायला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
असं मोकळं काम झालं पाहिजे. हे जोपर्यंत उल्हास आहे का तोपर्यंतच बरं आहे, नाही का? असं उल्हास असलं तोपर्यंत. भजनी मंडळ आहेत ना, भजन बी असंच म्हणायचं, जोपर्यंत उल्हास आहे तोपर्यंतच म्हणायचं. नाही तर आपलं रातभर का अरे यार काय यायला झोपा नाही ना आपल्याला झोपा, हे काही कामाचं नाही मला. हो. आणि दुसरा मुद्दा सांगतो, कोणाच्या बारशाला आणि तेरशाला भजन घेऊन बकाटीवर पखा घेऊन नाही जायचं. हे कोण सांगितलं तुम्हाला? भजन हे मंदिरातच म्हणायचं. पोरगा त्यानं पैदा केला, बारसं त्याचं, आणि चालला पखत घेऊन हा, आणि ते सोप्यावर बसलेला आहे टीनं म्हणा म्हणा. आहे का नाही? काय गरज आहे मला तुम्ही सांगा. हो. आणि 21 रुपये दिले, भजने 12, 50 पैसे रात पडली. काय फायदा आहे? असे धंदे करू नका. हो. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाची. एका प्रश्नाचं उत्तर दिलं, या देवाला शरण जायचं हे कळालं. एक प्रश्न आहे कोण्या देवाला जायचं? पांडुरंगाला जायचं. दुसरा प्रश्न आहे का जायचं? एवढं उत्तर देतो. आता का शरण जायचं? एखादा म्हणला महाराज तुम्ही बोंबलत हिंडा, तुम्ही टाळ कुठे? आपल्याला लय बोलतात लोक, आपल्याला लय लोक बोलणार आहे. आता हे आम्हाला आहे ना, यायला काही धंदा नाही म्हणतात. काय हात लागला का? बरं जाऊ द्या. आम्हाला लोक सरळ म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला आपले नाहीत काम धंदे चालले बोंबलत टाळ कुठायला? आम्ही तसे हो का? अमेरिका में हो का? सांगा बरं तुम्ही. आता असे बोलतात ना लोक. का शरण जायचं? एखादा एक उठला म्हणला महाराज तुम्ही सांगायला हे खरं आहे, पण तुम्ही बोंबलत हिंडा, आम्हाला काय कमी आहे? आमच्या आजा बापानं काय कमी कमावून ठेवलं आहे? आणि असंच आहे, आज्या मेला करू करू, नातू मेला नातू मस्त आईश करायला, नाही का? आज्या मेला, हो, आज्यानं कमावलेलं म्हणतात ना नाताच्या कामी येते, ते तसंच आहे. आज्यानं अशी कवडी खर्च केली नाही आणि नातू असा रुपया ठेवत नाही, सगळे जमीन इकून टाकली. फायदा आहे का काय?